तळोदा शहरातील शनिगल्ली परिसरातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आला आहे। श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळ आणि श्री बडादादा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। तापी नदी परिसरात पडलेले निर्माल्य संकलित करून परिसराची स्वच्छता करण्यात आली। पूजेनंतर फुले, हार, नारळ आणि इतर निर्माल्य नदीपात्रात टाकले जाते। त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढण्यासोबतच पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो। ही बाब लक्षात घेऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निर्माल्य संकलन अभियान हाती घेतले। या अभियानात श्रद्धेसोबतच निसर्गाची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला। तापी नदी ही परिसरातील नागरिकांसाठी केवळ जलस्रोत नाही, तर नागरिकांच्या श्रद्धा आणि भावनांशी जोडलेली जीवनदायिनी आहे। त्यामुळे तापी नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे गरजेचे आहे। नदीपात्रात निर्माल्य टाकण्याऐवजी ते योग्य ठिकाणी देण्याचे आवाहन करण्यात आले। निर्माल्य नदीत नाही, योग्य ठिकाणी देऊया असा संदेश देण्यात आला। तापी स्वच्छ ठेवूया आणि तापीचे पावित्र्य जपूया असे आवाहनही करण्यात आले। या उपक्रमात मंडळ आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रोहन कलाल, नयन लोहार, निखिल गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले। विनीत मोराणकर, सुयोग पाटील, नयन पाटील यांनीही अभियानात सहभाग घेतला। संकेत पाटील, मिलिंद गुरव, पवन गुरव यांचीही यावेळी उपस्थिती होती। स्वामी गुरव, दर्शन गुरव, विशू वंजारी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले। गौरव गुरव, हर्षवाणी आणि कोहिनूर तातीर यांनीही योगदान दिले। उन्मेश गुरव, सिद्धेश गुरव, ओम गुरव यांचीही उपस्थिती होती। उदय राठोड आणि गणेश कलाल यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। शनिगल्ली परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यकर्त्यांनी नदी परिसरातील निर्माल्य गोळा करून स्वच्छता केली। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण झाली। श्रद्धा जपत पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली। धार्मिक भावना आणि पर्यावरण संवर्धन याचा सुंदर समन्वय या उपक्रमातून साधण्यात आला। नदी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसल्याचेही यातून स्पष्ट झाले। प्रत्येक नागरिकाने नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। तापी नदी स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला। प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज, तळोदा।